नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाठीमागचे हुक कसे टाकायचे आणि तेही आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। हे नवीन डिझाइन आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे मी। चला तर मग आता आपण मापे टाकूयात। उंची घ्यायची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 15 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि 34 साइजची आपल्याला चेस्ट घ्यायची आहे। त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असा मी 10.5 इंचावर मार्किंग केलेली आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, बॅक साइडची हुक आहे त्यामुळे थोडा डीप गळा घ्यायचा आहे, त्यामुळे मी 6चं शोल्डर घेतलेला आहे। तुम्ही हवं तसं घेऊ शकता। 5.5 इंचाचा आर्म होल, 1 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून 11 इंचावर खालचा गळा घ्यायचा आहे आणि परत 3 इंचाची मार्किंग करून छोटासा असा चौकोनी आकाराचा गळा शिवायचा। त्यामुळे मी छोटासा गोलाकार मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा आहे। खालच्या साईडला थोडासा गोल आणि वरती चौकोनी यावा म्हणून मी थोडासाच गोलाकार साइजची मार्किंग केलेली आहे। आता काय करूयात आपण, आता 2 भाग करून घेऊयात आपण। आता हे 2 भाग केलेले आहेत। आता हे आपण ब्लाउज पीसवर अटॅच करून घेऊयात। उलट साइडने ब्लाउज पीस ठेवलेला आहे मी। खाली पाठीची पट्टी लावायची आहे आणि वरती आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे, त्यामुळे उलट साइडने अस्तर ठेवून मी हे पूर्ण अटॅच करून घेणार आहे। आता पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या। त्यानंतर आता दुसरा भागही आपण जोडून घेऊयात। तशाच प्रकारे हाही भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आपण जसा ब्लाउज कट करतो तसाच आपण हाही भाग कट करून घेतलेला आहे, फक्त आपण याचे 2 भाग करून वेगवेगळे शिलाई मारून घेतलेले आहेत। आता हे आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत। त्यानंतर दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून पहिले आपण काय करूयात, पाठीचे टक्स टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला पाठीच्या पट्ट्या तयार करून आय हुक आणि हुक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। पाठीचे टक्स शोल्डरच्या मध्यभागी आपल्याला घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे हुक काय करायचे आहेत, अटॅच करून घ्यायचे आहेत लगेच। दुसऱ्या बाजूला आपण पाठीचे टक्स टाकून घेऊयात। आता दोन्ही बाजूला आपण पाठीची पट्टी तयार करून घेऊयात आणि इथे आपल्याला आता काय करायचे, हुक लावून घ्यायचे आहेत। त्यामुळे डबल फोल्ड करून मी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ती त्यावरती एक दाबटीप टाकून आता खालच्या साईडला अटॅच करून घ्यायची आहे। दोन 3 वर्षापूर्वी ही फॅशन आलेली होती, ती आज मी तुम्हाला परत दाखवणार आहे, कारण खूप सुंदर असा ब्लाउज दिसतो। त्यामुळे पूर्ण पहा कशी तयार केलेली आहे ती। आता हे आपल्याला हुकाचे घरं करायचे आहेत, त्यामुळे ही थोडी जाडसर पट्टी मी बनवून घेतलेली आहे आणि ही आपला जो ब्लाउज पीसचा कापड आहे त्याचीच मी पट्टी तयार करून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही अस्तरची पण बनवू शकता। असं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। तर हे दोन्ही साईडच्या पाठीच्या पट्ट्या आपण बनवून घ्यायच्या आहेत। दुसऱ्या साईडला आता आपण ही पट्टी अटॅच करून आता इथे आपल्याला 3 हुक लावायचे आहेत, त्यामुळे 3 घरं मी बनवून घेणार आहे लावण्यासाठी। एकदम छोटे छोटे घरं आपल्याला हे बनवायचे आहेत हुक लावण्यासाठी। एकदम खालच्या साईडला एकदम कोपऱ्याला बनवून घ्यायचं आहे। 3 बनवलेले आहेत मी। आता दुसऱ्या साईडला पाठीची पट्टी बनवून घ्यायची आणि हे आता एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला आपल्याला काय करायचे, हुक लावून घ्यायचे आहेत। ते नंतर लावून घेऊयात आपण। पहिले आता आपल्याला वरती
गोट तयार करून गोट लावायचा आहे, त्यामुळे मी समोरचा भाग पण लगेच अटॅच करून घेते, कारण पायपिंग पूर्ण मागच्या आणि समोरच्या साईडला येणार आहे. ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते त्यामुळे दोन्ही साईडला जर आपण एकसारखी पायपिंग लावली तर. हे बघा, हे 1.5 इंचाच्या मी तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या आता एक साईडनं फोल्ड करून मी त्यावरती शिलाई मारून घेते. हवं तर तुम्ही फक्त मागचाही भाग पायपिंग करून घेऊ शकता, पण मला खूप छान फिनिशिंग येते म्हणून हा पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे. आता याला आपल्याला पायपिंग करायची आहे. बघा, तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पायपिंग पण कशी करायची हे पण शिकायला भेटणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आता ही पायपिंग करून घेऊयात आपण. तिरकस पट्ट्या कापल्यामुळे खूप सुंदर अशी ब्लाऊजला पायपिंग येते. कोणताही ब्लाऊज आपण शिवला तर त्याला तिरकस पट्ट्याच कधीही कट करायच्या. एकदम सावकाश, कोणताही कपडा आपल्याला जास्त ओढायचा नाही. पायपिंग खूप सुंदर येते ना त्यामुळे. खालच्या साईडला थोडासा चौकोनी आकार असल्यामुळे आपल्याला डीप गळा तयार होतो. आता हे बघा, वरचाही भाग मी अटॅच करून घेतलेला आहे पायपिंगने आणि खालचाही भाग मी अटॅच करून घेतलेला आहे. आता जी आपण हुकलूक पट्टी तयार केलेली आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला, बघा किती सुंदर पायपिंग तयार झालेली आहे. आता ही खालच्या साईडला आपण हुक लावून घेऊयात. हे बघा, हुक लावून घेत आहे मी. झालेले आहेत. पाठीमागे खूप सुंदर असा हा गळ्याचा भाग तयार झालेला आहे आणि घातल्यावर खूप छान ब्लाऊज दिसतो. तर आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि आजची जी नवीन पद्धत आहे हुक लावायची ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पाठीमागचे हुक बनवलेले आहेत. बघा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.